नमस्कार मंडळी. एक सामान्य कार्यकर्ता ते भारतातील सर्वात महत्त्वाच्या राज्यापैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांचे सुरुवातीचे जीवन खूपच खडतर. त्यांनी अनेक ठिकाणी अनेक नोकऱ्या केल्या. एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावी झाला. एकनाथ शिंदे शिक्षणासाठी ठाण्यात आले. 11वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी ठाण्यात पूर्ण केले. पुढे आर्थिक तणावामुळे त्यांनी पुढचे शिक्षण घेतले नाही. सुमारे 20 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर वयाच्या 56व्या वर्षी त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. घरच्या गरीब परिस्थितीमुळे लहान वयातच त्यांना अनेक कामे करावी लागली. त्यांनी रिक्षा देखील चालवली. पुढे लग्नानंतर पत्नीच्या प्रोत्साहनामुळे आणि सहकार्यामुळे ते ठाण्यातील वागळे औद्योगिक वसाहतीत कामगार नेते बनले. तरुण वयापासून एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेची प्रेरणा होती. 1980च्या दशकात त्यांनी शिवसैनिक म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची ओळख त्यांचे गुरु आणि पक्षातील ज्येष्ठ नेते आनंद दिघे साहेब यांनी करून दिली. आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिंदे हे मोठे, हुशार आणि लोकांची समस्या सोडवणारे नेते बनले. राज्यात आलेल्या प्रत्येक संकटात मैदानात उतरून जनतेचा सेवा करणारे एकनाथ शिंदे हे पहिले राजकारणी नेते आहेत. आनंद दिघे साहेब यांनी त्यांचे हे काम पाहून 1997 मध्ये त्यांना पक्षाचे तिकीट देऊन निवडणुकीच्या राजकारणात आणले. एकनाथ शिंदे यांनी 1987 मध्ये ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांचे पहिले महत्त्वाचे राजकीय काम. त्यानंतर 2004 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत ते निवडून आले. 2005 मध्ये शिवसेना प्रमुख म्हणून नियुक्त झाले. सलग 4 वेळा आमदार झाले. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. तर मंडळी, ही झाली एकनाथ शिंदे यांची राजकारणातील कारकीर्द. तर मंडळी, शिंदे यांना 3 मुले आहेत. तुम्हास ठाऊक आहे का? जाणून घेऊ संपूर्ण माहिती. त्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एक मजबूत आणि हुशार स्त्री, जी त्यांच्या पाठीशी कायम उभी राहिली. या जोडप्यास 3 अपत्य होते. मोठा श्रीकांत शिंदे, दुसरा दीपेश शिंदे आणि लहान मुलगी शुभदा शिंदे. 2000 मध्ये ते सुट्टीवर असताना एका अपघातात एकनाथ शिंदे यांचे लहान पुत्र दीपेश आणि शुभदा यांचे निधन झाले. त्यांच्या हयात श्रीकांत हा एकच मुलगा आहे. 2014 पासून कल्याण मतदारसंघातून निवडून आलेला लोकसभा सदस्य आहे. तर मंडळी, एकनाथ शिंदे यांच्याविषयीची माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.